मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 12वी किंवा 10वी बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं या ठिकाणी एक टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आयडेंटिफाय द टेन्स आणि रिराईट द सेंटेन्स युजिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर बघा, आता 1 मार्कासाठी या दोन्हीतून एक टेन्स विचारलं जाऊ शकतं. पण आता आपण याच्यावर 2-3 व्हिडिओ टेन्स मध्ये डिटेलमध्ये आणलेले आहेत आणि याच्यानंतर सुद्धा ऍडव्हान्स मध्ये हाऊ टू यूज टेन्सेस ते आपण घेऊन येणार आहे. पण आता 1 मार्कासाठी परीक्षेच्या वेळी एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे की ओव्हरलुकिंग मध्ये आपले टेन्सेस ओळखणं आणि दुसऱ्या काळात बदलणं एकदम कमी वेळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जमलं पाहिजे. मग आता पहा, पहिलं वाक्य या ठिकाणी, द गर्ल वॉज कुकिंग रूट्स अँड ट्री लिव्स विदाउट अ फायर. आणि इथं काही सांगितलं तुम्हाला, आयडेंटिफाय द टेन्स. आणि दुसरं वाक्य या ठिकाणी पहा, दोन्ही टेन्सवरच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं गेलं. फर्टिलायझर्स अँड इन्सेक्टिसाइड्स हॅव इन्क्रीज्ड ऍग्रिकल्चरल आउटपुट. आणि इथं सांगितलंय रिराईट द सेंटेन्स युजिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, आता पहा, त्याच्या खाली मी तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, अबे आय जर करता आला म्हणजे जे डबल डबल आहेत बघा, कोणते आहेत, इज आय मार 3 आहेत, वॉज वेअर 2 आहेत, हॅव हॅज 2 आहेत, डू डज 2 आहे, शाल विल 2 आहे आणि विल एस एस 2 आहे. मग अशा वेळी आपल्याला नेहमी प्रश्न काय पडतो की नेमकं आपण या दोघातनं कोणतं घेतलं पाहिजे. तर मी इथं दिलेलं आहे की आय जर सब्जेक्ट आला तर इज आय मार मधलं ऍम येतं, वॉज वेअर मधलं वॉज येतं, हॅव हॅज मधलं हॅव येतं, डू डज मधलं डू येतं, शाल विल मधलं शाल आणि V1 एस एस मधलं V1. तसं ही सी इट एक वचनी आला तर हे त्या ठिकाणी वर्क तुम्ही घेतले पाहिजेत. आणि यू वी दे अनेक वचनी जर आलं तर हे तुम्हाला घ्यायचं. ओके, हे झालेलं आहे सगळं डिटेलमध्ये. पण आता इथं या ठिकाणी आपल्याला एकदम शॉर्ट मध्ये कसं जायचं, तर आपल्याला या ठिकाणी टेन्स मध्ये जर तुम्ही गेलात तर टेन्सेस आपण त्या ठिकाणी काय केलेले आहेत, शिकलेलो आहोत. मग टेन्सेस किती आहेत रे? टेन्सेस आहेत 3. कोणते? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर मग आपण काय करू बघा, प्रेझेंट पहिला पी, पास्ट दुसरा पी आणि फ्युचरचा एफ. फार तर याला P1 म्हणू आणि याला P2 म्हणू. बघा, मग इथं P1 मी कशाला म्हटलेलं आहे, तुम्ही वाचताना त्याला प्रेझेंट वाचा. मी P2 कशाला म्हटलेलं आहे, तुम्ही वाचताना त्याला पास्ट वाचा. आणि मी एफ कशाला म्हटलेलं आहे, तुम्ही वाचताना त्याला फ्युचर वाचा. कोणाला इथपर्यंत काही अडचण आहे? ओके, P1 म्हणजे काय, प्रेझेंट, P2 म्हणजे पास्ट आणि F म्हणजे फ्युचर. ओके, आता काय करायचंय आपल्याला, दिलेलं वाक्य पहिलं सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की या तिन्ही मधून आपलं वाक्य त्या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये आहे ते आपल्याला पाहिजे. लक्षात आलं? आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे तो प्रेझेंट आहे का पास्ट आहे का फ्युचर आहे, P1 P2 आणि F या तिन्हीतलं एक ओळखा ना पहिलं. मग ते कसं ओळखणार आहे, आता एक लक्ष द्या दोन मिनिट. हा बघ, P1 V1 आलं, P2 V2 आणि F मध्ये इथं फक्त काय करा रे, विल V1. लक्ष द्या. त्याच्यानंतर जर तुमच्या वाक्यात पाहा ना तुम्ही सब्जेक्टच्या नंतर, आणि सब्जेक्ट कोणते, हा बघ, आय, वी, यू, दे, ही, सी, इट आणि नेम. या सब्जेक्टच्या नंतर इज आय मार दिसलं त्याला प्रेझेंट म्हणा, वॉज वेअर दिसलं पास्ट म्हणा आणि विल बी फ्युचर म्हणा. लक्षात घ्या. आता इथं जर समजा हॅव झालं वाक्यामध्ये तर त्याला प्रेझेंट म्हणा, हॅड आलं तर पास्ट म्हणा आणि विल हॅव आलं तर फ्युचर म्हणा. आता एक लक्षात घ्या, इथं आपण शॉर्ट मध्ये देतोय, ज्याला डिटेलमध्ये टेन्सेस वगैरे सगळं जे त्या ठिकाणी पाहिजे तर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे. पण तुम्ही एकदम वाक्य ओळखल्याबरोबर इन्स्टंट याचा काळ कोणता आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर याच्यापैकीच ओळखायचं. लक्षात आलं की बघ, प्रेझेंट आहे का पास्ट आहे का फ्युचर एकदा तो ओळखा, मग बाकीचे कुठेही पाहू आपण. लक्षात आलं? बाकीच्या गोष्टी पाहिजे नाहीये. मग मला सांगा आता तुम्हाला सब्जेक्ट इथं कोणता आहे रे, हवा इथं, किंवा वाक्यामध्ये जनरल पाहून घ्या कोणता शब्द आलाय तुम्हाला, वॉज आहे. तो P2 खाली आहे. P2 म्हणजे काय रे, पास्ट. सवयीनं ते होऊन जाईल P1 P2 आणि फ्युचर F. P1 म्हणजे प्रेझेंट आहे, P2 म्हणजे पास्ट आहे आणि F म्हणजे फ्युचर आहे. मग याच्या खाली आलाय म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही याला ओळखले, कोणतं आहे, पास्ट आहे. आता असे 50 वाक्य जरी दिले तर तुम्ही लगेच ओळखणार आहे.
इथं काय आलेलं आहे रे, हॅव आलेलं आहे. हॅव कोणा खाली आहे, P1 खाली आहे, म्हणजे तो कोणता आहे, प्रेझेंट आहे. लक्षात आलंय. मग पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, दिलेल्या वाक्याचा काळ ओळखायला आला तर पहिल्यांदा तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे, ते पहिलं ओळखायचे. लक्षात आलं. ओके, चला. आता इथं तुम्हाला वॉज आलं होतं म्हणून मी त्याला पास्ट म्हटलंय, संपला विषय, काय अडचण आहे कोणाला. ओके, आता V1 V2 विल V1 प्रेझेंट आहे नाही का. आता काय करायचं तर त्याच्या समोर या ठिकाणी यस. आता यस म्हणजे काय तेही तुम्हाला लिहून देतो. यस ला काय म्हणणार आहे, सिंपल म्हणू. मी सी घेणार आहे त्याला कंटिन्युअस म्हणू. ओके ओके, मी परत पी घेणार आहे त्याला इथं प्रेझेंट म्हणू, आणि पीसी घेणार आहे त्याला सॉरी प्रेझेंट नाही परफेक्ट म्हणा. आणि इथं उलट पीसी म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस घ्या. हे पण त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट फॉर्म. आता मला सांगा, जर वाक्यात V1 जर आलं तर तुम्हाला पहिलं या लाईन मधून ओळखायचं तो कोणता आहे, प्रेझेंट आहे. आणि मग त्या लाईनला इकडे जाऊन पाहायचं आहे तो कोणता झाला, सिंपल. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही त्याला, सिंपल प्रेझेंट. तसंच V2 जर आलं तर या लाईन मध्ये तो पास्ट आहे आणि इकडे कोणता आहे, कोणता आहे, सिंपल आहे. इकडे पहा, विथ V1 जर आलं तर तो पहिला फ्युचर आहे आणि नंतर सिंपल आहे. लक्षात आलं. इथं जर तुम्ही आलात आता इज एम आर आलं तर प्रेझेंट आहे, वॉज वेर आलं तर पास्ट आहे, आणि विल बी आलं तर फ्युचर आहे. पण त्याच्या नंतरच्या शब्दाला जर आयएनजी आलं तर तो झाला कंटिन्युअस. आता मला सांगा, इथं वॉज आहे, वॉज मुळे आपण त्याला काय म्हटलं, पास्ट म्हटलं. इथं आयएनजी आलं त्याच्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, पास्ट कंटिन्युअस. इतकं सरळ सरळ तुम्हाला त्या ठिकाणी ओळखता येणार. लक्षात आलं बघा. त्याच्यानंतर हॅव आलं तर प्रेझेंट आहे, हॅड आलं तर पास्ट आहे, आणि विल हॅव आलं तर फ्युचर आहे. परंतु इथं दोन बाण आपण करतोय, तर या शब्दांच्या नंतर जर पीपी आलं, काय आलं, पीपी, तर पी म्हणजे त्याला काय म्हणायचं रे, परफेक्ट. आणि जर याच शब्दांच्या नंतर काय आलं रे, बिन आणि आयएनजी आलं तर त्याला फक्त काय म्हणायचं रे, पीसी. लक्षात येतंय का बघा, काय म्हणायचं त्याला, पीसी म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. लक्षात येतंय. मग आता बघा, इथं वॉज आलं, पहिल्यांदा या लाईन मधून ओळखा. वॉज या लाईन मध्ये इथं आहे म्हणून त्याला आपण पास्ट म्हटलं, आणि आयएनजी इथं आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलं रे, कंटिन्युअस. लक्षात आलं बघा. म्हणजे इकडून आपण इथं या, तुम्ही इकडून इथं या, हम यहां मिलेंगे. ओके, म्हणजे वॉज आणि आयएनजी आहे. वॉज वरून तो झाला पास्ट आणि आयएनजी वरून तो झाला कंटिन्युअस. लक्षात आलं. आता पुढे पहा, आता याला ओळखा बरं. सध्या आता इथं ओळखायला नाही सांगितलं, बदलायला सांगितलं, पण आपण तरी ओळखू शकतो तोंडी. हॅव आलं, हॅव कोणत्या लाईन मध्ये, आधी ही लाईन पहा, या लाईन मध्ये हॅव आहे म्हणून तो प्रेझेंट झाला. त्याच्या पुढं इन्क्रीज थर्ड फॉर्म आहे, पीपी आहे म्हणून तो कोणता झाला, परफेक्ट झाला. मग कोणता काय झाला रे याचा, कोणता झाला, हॅव मुळे तो प्रेझेंट आहे आणि पीपी मुळे तो परफेक्ट आहे. लक्षात आलं. बघा आता एक वाक्य आपण इथं ओळखून बघू. इंडिया हॅज बीन ग्रोईंग डे बाय डे. आता इथं आयडेंटिफाय म्हटले, काय म्हटलंय, आयडेंटिफाय. मग आता कसा आयडेंटिफाय करणार आहे बघा. काय आलं या लाईन मध्ये, अशा उभ्या लाईन पहा. मग उभ्या लाईन मध्ये तुम्हाला कोण आलं, हॅज आलं. मग कोणता म्हणणार तुम्ही त्याला, बोला, P1 म्हणजे काय, प्रेझेंट. आणि आता पुढे जा, बीन आणि आयएनजी आलं, मग हॅज इथं आलेलं आहे, मग या लाईन मध्ये बीन आयएनजी कोणता आहे, परफेक्ट कंटिन्युअस. मग कोणता काळ झाला रे याचा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात आलंय का बघा. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं आधी ही लाईन पाहिजे. ह्या लाईन मधला शब्द आला तर प्रेझेंट म्हणा, याच्यातला आला तर पास्ट म्हणा, याच्यातला आला तर फ्युचर म्हणा. आणि एकदा प्रेझेंट पास्ट फ्युचर झालं की मग पुढे जाऊन पाहिजे. त्याच्या पुढे जर काहीच नसेल तर तो सिंपल आहे, त्याच्या पुढे जर आयएनजी असेल तर तो कंटिन्युअस आहे, पुढे जर पीपी असेल तर परफेक्ट आहे, आणि बिन आयएनजी असेल तर परफेक्ट कंटिन्युअस आहे. या पद्धतीने तुम्हाला आपल्याला टेन्स त्या ठिकाणी ओळखावा लागतो. आता पहा, आता आपल्याला या ठिकाणी टेन्स आपण याचा ओळखलाय. ओके, आता आता इथं जर तुम्हाला सांगितलं बघा, आता
इथं जर हेच वाक्य परत काय सांगितलं, रीराईट युजिंग, बघा तुम्हाला अगोदर पाहावं लागेल की तुम्हाला रीराईट युजिंग सांगितलंय की टेन्स दुसऱ्या काळामध्ये आपल्याला वाक्य बदलायला सांगितलंय, हे पहिल्यांदा पाहून घ्या. आता इथं काय सांगितलंय, रीराईट युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. जरी आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सांगितलंय तर हे आपण नंतर पाहू. फक्त आपण कुठं आहेत हे आधी पहा. वॉज आणि आयएनजी मध्ये आपण आहोत, म्हणजे इथं आपण आहोत, इथं आपण आहोत. लक्षात आलं? म्हणजे कोणता झाला तो, वॉज वरून तो पास झाला, आयएनजी वरून तो कंटिन्युअस झाला, म्हणजे आपण इथं आहोत. मग मला सांगा, जिथं जे आहे ते पहिलं काढल्याशिवाय दुसरं टाकता येणार नाही. मग आपल्याला जे आहे ते काढून टाका आणि जे उरलंय ते वर्ब, जे वर्ब आहे ते त्याला या ठिकाणी घ्या. आणि कोणता करायला सांगितलंय, आता जा पास्ट मध्ये जा, म्हणजे तुम्ही इथं आलात, बरोबर आहे. आणि पुढे कोणता सांगितलंय, परफेक्ट, इथं जा, परफेक्ट मध्ये जा. बघा आता पास्ट मध्ये मी इथं आलोय आणि परफेक्ट मध्ये मी आता आलोय. मग येणं इकडनं निघायचं आणि येणं इकडनं निघायचं, हा झाला त्यांचा मीटिंग पॉइंट. लक्षात आलं? म्हणजे काय घ्यायला सांगितलंय त्यांनी, हॅड. अब इथं हॅड. आणि इकडून काय घ्यायला सांगितलंय, परफेक्ट म्हटल्यानंतर पीपी. कोणता झाला रे, झालाय का पास्ट परफेक्ट. लक्षात आलं? आता ह्याच वाक्यात जर तुम्हाला परत सांगितला कोणता करा रे, सिंपल पास्ट. बघा बरं का, आता एवढं एक वाक्य करून पाहू. कोणता करायला सांगितलंय, सिंपल पास्ट. मग आधी आहे ते काढा. इथं काय आहे, हॅड आहे. पुढं काय आहे, पीपी. जे आहे ते बघ, जे आहे ते काढल्याशिवाय पुढचं टाकता येणार नाही. आणि ज्यावेळी ते एकदा क्लिअर होईल, हवे खूप झालं. मग सिंपल पास्ट म्हटल्यानंतर चला आता पास्ट मध्ये या, निघले इकडून, सिंपल मधून या, अबे मीटिंग पॉइंट. लक्षात आलं? यहां मिलेंगे हम. मग काय इथं, V2. मग याचं V2 काय रे, लक्षात आलं? आता एवढं एक वाक्य पहा, म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये ओळखायला सांगितलं तर आधी या लाईन मधून ओळखा, नंतर या लाईन मधून काय आहे ते पहा. बदलायला सांगितलं तर आहे ते काढून टाका आणि मग जे सांगितलंय त्याचं घालून टाका. लक्षात आलं? मग काय आलं इथं, आता हॅव आलेलं आहे. कुठे हॅव, इथं आहे. पीपी आलेलं आहे. काय आलेलं आहे, पीपी. मग हा बघा, इथं हॅव आहे म्हणजे प्रेझेंट आहे, इथं पीपी आहे म्हणजे परफेक्ट आहे. म्हणजे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट मध्ये आहे. आपल्याला कोणतं करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. लक्षात घ्या. चला प्रेझेंट मध्ये इथं या, कंटिन्युअस मध्ये इथं या. ही इकडनं इथं येईल, हा इकडनं इथं येईल, यहां मिलेंगे हम. काय, इज एम आर. मग आता फर्टिलायझर्स अँड इन्सेक्टिसाइड्स अनेक वचनी आहे. अनेक वचनी नंतर इज एम आर मधलं काय येतं रे, हा बघ हे काढलं आधी. हा मग इज एम आर मधलं काय येईल, अनेक वचनी आहे म्हणून हॅव काढलं. इज एम आर मधलं काय येईल, अनेक वचनी नंतर आर येतं. आता बघा प्रेझेंट आहे, P1 आहे. प्रेझेंट साठी आर घेतलं आणि इकडून कंटिन्युअस आणि इकडून प्रेझेंट, इथं आलो आपण. मग इथं इज एम आर मधलं अनेक वचनीमुळे आर घेतलं आणि कंटिन्युअस म्हटल्यानंतर काय रे, आयएनजी. फक्त याला इथं काय लावलं, आयएनजी. मग कसं झालं आता, फर्टिलायझर्स अँड इन्सेक्टिसाइड्स आर इन्क्रीजिंग ऍग्रिकल्चरल आउटपुट. लक्षात आलं एक बघा. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज इनकरेजिंग मेडिकल टुरिझम. ओके. आता हे पहा, हे तुम्हाला आता तुम्ही पहिल्यांदा पण काय करू, आयडेंटिफाय. सांग बरं कसं करणार रे भाऊ. हा आयडेंटिफाय. आधी काय आलं ते पाय, इज आलं. कोणत्या लाईन मध्ये, इथं प्रेझेंटच्या लाईन मध्ये. ओके. म्हणजे तो कोणता झाला रे, कोणता झाला, प्रेझेंट. आणि याला काय आलं रे, आयएनजी. आयएनजी कोणत्या लाईन मध्ये आहे, कंटिन्युअस. मग याचा कोणता काळ झाला, प्रेझेंट कंटिन्युअस. आणि फार तर समजा तुम्हाला बदलायला सांगितला, हा काय बदलायला सांगितला, प्रेझेंट परफेक्ट. करा बरं. हा बोला कसं करणार. मग आहे ते काढून टाका. आहे काय, इज. ओके. इकडून काय, आयएनजी. म्हणजे इज आयएनजी काढल्याशिवाय तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट मध्ये जाता येणार नाही. मग प्रेझेंट परफेक्ट मध्ये कसं जायचं, प्रेझेंट मध्ये इकडून निघायला सुरुवात करा.
परफेक्ट मधून इकडून निघा. हा बघ, परफेक्ट मधून इथं आलो, प्रेझेंट मधून इथं आलो, म्हणजे तुम्हाला हॅव हॅज घ्यायचं. लक्षात आलं? मग हॅव घ्यायचं काय घ्यायचं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कसं आहे ते? एकवचनी. कोण दिसतंय? हॅज. मग इथं काय होईल रे? काय होईल इथं? अबे इथं झालं हॅज. आणि इथं हा बघ, हॅजच्या पुढे इकडं पीपी आहे की नाही? मग काय झालं रे? पीपी. लक्षात आलं? मग याचा कोणता झाला आता हा काळ? कोणता झाला? प्रेझेंट परफेक्ट. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला काळ बदलताही आला पाहिजे आणि काळ ओळखता आला पाहिजे. फक्त ओळखायला आलंय की बदलायला आलंय हे व्यवस्थित पहा. आणि एवढं फक्त जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत तुमचा काळ कधी त्या ठिकाणी चुकल. ओके, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी होईल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी कळवा. धन्यवाद. थँक्यू. बाय.